भावेन भक्ती भक्ती मुक्ती बळविन शक्ती बोलणे कैसे दैवत प्रसन्न करीत उगारा हे निवांत सिनसराया साया से कैसी प्रपंच दिननिती हरिसिन भजसी कोण्या गुणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे हरी लोक करणे कुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णुमाय बाबा अपरमुपभोगना विनवितो दास कवी सेवक वचन ते काही काय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभो पावन झालो चराचरी ओम नमो सद्गुरु निर्गुणा काल नाही तव गुणा बैसुनी माझी रसना हरिगुण वर्णवी हरिगुण विशाल पावन वदवी तू कृपा मी मूळमती दीन म्हणून की वधाकित सो तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण विदान एका ओळी तसे चरण सद्गुरूंचे आदरे विठ्ठला विठ्ठला अंतराय नको देवा आणि भागा ते करीतो तुमचे नाम उच्चारितो दूर माझे मन पायी राखावे बांधून आणि भागा ते करीतो तुमचे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे कुठू देऊ नको फाटे आले भागा ते करीतो तुमचे नाम उच्चारितो भक्ती बळविन शक्ती बोलणे प्रस्तुत प्राप्त होती सकल संत सज्जन माई बाबांच्या सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा हरिपद प्रकरणातला अभंग आहे आणि सर्वांच्या पाठातील आहे. याच्यामध्ये एक चरण अदृश्य आहे कोणतं म्हणजे ध्रुवपद आहे. ध्रुव म्हणजे कधीच न घालणार ज्या ध्रुवपदासाठी संपूर्ण अभंगाची निर्मिती असती नवे नवे हरिपद प्रकरणात तर जे प्रकरण या ध्रुवपदासाठी निर्माण झालं त्याचं नाव आहे हरिमुखे नामस्मरण. मुखांना हर म्हणा हरी हरी म्हणा. काय होईल हरिमुखी म्हटल्यानंतर पुण्याची गणना चित्रगुप्ता नाही त्याची गणती करता येणार नाही. नवे नवे ब्रह्मदेवाला विष्णूला गणित तज्ञ कुणी भास्कराचार्य असेल कुणी असेल त्याला त्याच्या पुण्याची गणना करता येणार नाही. इतकं पुण्य तुमच्या पदरात पडेल. कधी हरिमुखे मग पुण्याची गणना. बरं कुठं हरी म्हणायचंय देवाची ओवा शब्द आणलं राहील का काय सांगितलं पहिलीतला अभ्यास किती क्षणभरी देवाच्या घरात या क्षणभर उभारा आणि मुखाने हरी हरी म्हणा. आणि मग शेवटचं चरण पहा काय रिकामा घडी आनंद ज्ञानोबरांची साहित्य रचना. ज्यावेळेला आपण ज्ञानेश्वरी पाहतो ना ज्ञानेश्वरीच्या वेळेला पहा आई जे बोली जी माई बापाचं अंतकरणे आईचं अंतकरण म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे आई. हरिपाठाला पहा असा तुकडा आहे न खोडी रे भाव टाकी रे हरिपाठाची भाषा आहे. बाप एकीकडे म्हणून ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानेश्वरी मध्ये आणि साधकांचा बाप पण एवढंच आई कळाली पाहिजे बापही कळाला पाहिजे. आई सांगायची बाप सांगायचं हरिनाम सांगायचं मग यायचं भावाकडे भावेनं पुन्हा भक्ती सांगायची पुन्हा मुक्ती सांगायची मग बळ सांगायचं मग शक्ती सांगायची
हे जन्म शक्य नाही. हरिमुख्य म्हणा. काय म्हणायचं मुखाने? हरी म्हणायचं. कोणी म्हटलं? सज्जनांनी म्हटलं पाहिजे ना, हरिमुखी म्हणा. आता आपण आपल्या मनाला विचारायचं. आत्मप्रसिद्धी महत्वाची बरं का. अध्यात्मामध्ये आत्मप्रसिद्धी महत्वाची. आपण आपल्याला विचारायचं आपण सज्जन आहोत का? मी तुम्हाला विचारणार नाही बरं का. नाही जेव्हा सांगेल सज्जन कोणी हात वर करा तर तेवढा अधिकार नाही आमचा. आपण आपल्या मनाची आपली आव्हानं आपण सज्जन आहोत का विचारायचं आपल्या मनाला. मनाशी संवाद साधायचा की खरंच मी सज्जन आहे का. मग दुर्जन आहे का? दुर्जन असतो तर मंदिरात केलं जात असतो का? बरं ठीक आहे, तुम्ही दुर्जन तरी आहात का? सज्जन तर नाही असं तुमचं मत आहे. मग तुम्ही दुर्जन आहे का? नाही. दुर्जन नाही म्हणजे सज्जन आहे का? काहीतरी येत असलं पाहिजे का. म्हणजे आपण कसं आहे हरिपट्टीच्यासाठी कशासाठी आहे त्याच्यासाठी कळायला पाहिजे. सज्जन आहे असंही म्हणता येत नाही. आपण जर म्हणलो आम्ही सज्जन आहोत काय हरकत नाही. आपण रस्त्यावर चाललोय म्हणतो एका मिनिटामध्ये वेळ कमी समजून घ्या. समजून घेण्याचा विषय. हरिपाठ म्हणजे सोपा नाही बरं का बाबा. हरिपाठ दिसतायला सोपा आहे. आपल्याला जे पुढे म्हणतो त्याला पुढेच म्हणताय. मागे येत नाही. जे मागे म्हणतो ना त्याला आई मागेच म्हणतायत. पुढे येत नाही. आणि ज्याला पुढे म्हणताय तर मागे म्हणताय त्याला चरण त्याची चरण उलटी बाजू त्याचं नाव आहे. म्हणून हरिपाठ समजून बाप आहे बरं तो बाप आहे. आई जर स्वर्ग असेल तर बाप हा स्वर्गाचा दरवाजा. आई कळाली पाहिजे. एक सुद्धा शिक्षक सांगतो कोणाला आई म्हणायचं. जगातला एकमेव पुरुष आहे कोण? अनंत आहे. काही फरक नाही. आईची फरक नाही. प्रभाषण आईचं कुणाचं नाव कुणाचं नाव तो बापा. आई आई कळाली म्हणून सांगतो. प्रभाषण काय सांगतो? जगी माऊली सारखी कोण आहे. ज्ञानोबारांसारखं माऊली म्हणजे आपली आई पण म्हणा किंवा ज्ञानोबारांसारखं सगळ्या जगात ज्ञानोबारांसारखं कोण आहे. जिचे जन्मोजन्मांतरी ऋण आहे. कर्ज आपण कर्ज घेतो की नाही. महानगर बँकेत गेलो वाढवण्याचा विनंती केली. आमचा जरा प्रॉब्लेम आहे आम्हाला व्यवसायिक कर्ज द्या तातडीचं कर्ज द्या. बाबांनी दिलं. मग काय मोबाईल घेऊन का त्याला काय असतं व्याज असतं. आता आईचं कर्ज कसं आहे पहा. तो सुभाषित करतो सुंदर विश्लेषण करतो. तो सांगतो आज ऋण की जया व्याज नाही ऋणाविना जीवना साज नाही. एखादा म्हणला आई आई किती गरज झालं सांग तुझ्या दुधाचं. एखादा टाटा सारखं ते म्हणत असेल तुम्हाला मी सगळ्या पैशाचा हिसाब देतो. नाही बाबा मुक्त होऊ शकत नाही. आणि शरीर काढायचं असेल ना मला डोकं नाही चालवायचं बरं का बाबा. विद्वत्ता दाखवायची नाही. मला तुम्ही काळजी काहीच नाही कळत. काय करायचं लेकरू व्हायचं लेकरू. आधी प्रेम पाहणा मग आई हळूहळू एखादी होळी कळते. एखादी होळी अशी कळत नाही. पण कधी लेकरू झाल्यानंतर आई कधी दूध पाजती लेकरू झाल्यावर कोणाला दूध पाजत नाही. माझी प्रेम पाहणा आणि श्रीजवळ लेकरू व्हावं लागतं. लेकरू झाल्यानंतर मात्र मग तुम्हाला ही ओळी त्या ओळीचा संदर्भ त्या ओळीचा अर्थ गर्भित अर्थ लक्षार्थ सारं कळायला शहरात नाही. जिच्या पूजनाला जगी फुलना अशा देवतेचे जगना आई. आपण सगळे ताव पडला ज्ञानोबारांच्या समाधीतून कळतं घ्या येईल का. येतील का आई कळाली. आईच्या हाताने सगळं करायचं होतं बघा. फी भरायची लेकराला. सांगितलं बाबा परीक्षा जवळ आली मला फी भरायची पैसे द्या ना. बापाच्या मागे खूप काम असतंय. सकाळचं जातोय डबा घेऊन सगळं पाकं खातो घरी येतो. मुंबईमध्ये काय फुकट आहे काही फुकट नाही. सगळी वडा खाना असती साया करायची पुरत नाही बाबा.
तर मग हा बाळा देतो ना, पुढच्या वर्गाला दिले तर नाही का चालणार? नाही ना बाबा चालणार, वर्गात बसून देणार नाही, परीक्षा आहे माझी, मला आजच्या आज फी पाहिजे, हात धरतो का मोठा शिकून वकील होणार आहे, इंजिनियर होणार आहे, डॉक्टर होणार आहे. बापाच्या पुढं अत्यावश्यक गरज असतात. आईचा चष्मा आणायचा आहे, डॉक्टर इलाज पहिला, याची फी उद्या भरता येईल. दुसरा नंबर दिला, आई सांगते का मी देते तुला तिथं पैसे, आई कधी कुठे बाबांचं जेवण होते, जेवण झालं की मी तुला पैसे देते. आई बाप बरं का, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी, आई बाप म्हणजे हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी. बाळा गप, तुला किती पैसे भरायचे ना मी देते. ज्ञानेश्वरी कळाली, हरिपाठ पण करतो. हरिपाठाला जायचं असं तर काय करायचं? हा, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जायचं, मग हरिपाठ करतो. त्याच्यासाठी सांगतोय बाळा गप झालं, बापाचं जेवण, पोट आला फुटीवरती, बाप गेला बाहेर. आई तू म्हणाली होतीस ना मी तुला पैसे देईन, म्हणजे फी भरायची, दे बरं पैसे. आणि सांगितलं असं का? बरं बाळा बाळा बापाला काही बोलू नका, त्यांना काही सांगू नका. आई उठली, बापाच्या पोटाच्या खिशामध्ये हात घातला आणि बाळाला पैसे दिले, हे घे पैसे आणि फी बरोबर का. काय करायचं आपण? ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हरिपाठाला पैसे ते कुठे? बापाच्याच पोटातलं पैसे. कोणाच्या पोटातले? हरिपाठातलंच आहे. कुठून घ्यायचं? आईच्या हाताने. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बरं माऊली, आई आम्ही हरिमुखे म्हणतो बरं का, पण आम्ही सज्जन का दुर्जन ते पाहून करते. आम्ही आमच्या मनाला विचारलं, आम्हाला सज्जनही म्हणता येत नाही आणि दुर्जनही म्हणता येत नाही. आम्ही मध्येच आहे, अनुमानसाठी हरिपाठी माझ्यासाठी वापरतो बरं का. तुम्ही म्हणाल मी सज्जन आहे. आता बघा बरं का, आपण रस्त्याने थांबलोय, एक रामाची मूर्ती पडली, एका सुताराच्या हातून एक रामाची लाकडाची मूर्ती पडली आणि एक रावणाची लाकडाची मूर्ती पडली. आपण कोणती उठवाला? रामाची उठवली. चला पुढं पुढे गेल्यानंतर गंमत अशी झाली, पुढे पुन्हा त्या सुताराच्या हातून रामाची मूर्ती पडली आणि सोनार चालला होता. सोनाराच्या हातून काय झालं? सोन्याची रावणाची मूर्ती पडली. आता बाबा आपण तुमची उठवतो, आपल्या मनाला सांगायचं, मला नका सांगायचं, तुमचं तुम्ही पहा. मग आपण कोण आहे? सज्जन. नाही तर काय तत्वज्ञान करून केलोय, शास्त्री लय मोठी शास्त्रीची भाषा सांगतो आपण त्याच्यासाठी हरिपाठ पाहायला पाहिजे. हरिपाठ म्हणजे आपण सज्जनही नाही, बरं दुर्जन जर म्हणावं सारं वस्तू नाही हरिपाठाला. इतका 15 दिवस 52 महिन्याचा पवित्र मास आणि या मासामध्ये सप्ताह काम नाम सोडून देवळकडे जाते, पण तो हरे भेटीला जीवा कधी कधी जाईल. हा तुला कीर्तन आहे, हा अमुक महाराजांचं काय घ्यायला निवड होते. हा खूप सुंदर घ्यायला ते त्या महाराजांचा फोटो, त्याचा अभंग, त्याचा सुंदर ताल आणि ते म्हणून त्या ऍडव्हर्टाईजची जाहिरात येते. अशी जाहिरात कुठं नाही का बाबा. म्हणजे सत्य तू सत्य सांगायचं. सत्य सांगण्यासाठी ही नारदाची गाडी. आपल्याला आपण आई आणि बापाची तुलना चालली. आपण सज्जन का दुर्जन? आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही असं आपलं सर्वांचं पाप होऊन झालं. आणि सज्जनही नाही दुर्जन नाही, आपण दुर्जनातून सज्जनाकडे आपला प्रवास चाललाय. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला हरिपाठ करावा. हरिपाठ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पहिलं त्याच्यावर विचार करू आणि नंतर भावाला बघती. मग पुन्हा कुणाचा भाव पाहायचा, शबरीचा भाव पाहू, नाहीच करायचा विदुराचा भाव, नाहीच करायचा सुदाम देवाचा भाव. कीर्तन पाठापर्यंत काळजी करू नका. कारण काय कथेची सामग्री 10 वाजता कुणाला तरी घरी जायचं, त्या कामावर जायचं. तसं काय होणार? भांडवल भरपूर निर्धारित वेळेत मांडण्याचा प्रयत्न आई आम्ही हरिमुखे म्हणतो ग, पण आमचा आम्हाला कळत नाही. सज्जन आहे का तुझ्याने नाही, आम्हाला आत्मपरिचय नाही कळत आम्हाला. आम्ही म्हटलं तर चालेल का? म्हणले हो चालेल. तुम्ही दांभिकतेने म्हणा, ज्याच्याकडे दंभ आहे, हा दांभिकतेने म्हणा, खोटं म्हणा तरी चालेल.
चांगला दृष्टांत एका मिनिटात 72 दृष्टांत आपण नाही पाहिला, ज्यांनी पाहिला बाबा ते 100 वर्ष लागतात. का? त्याचं कारण 72च्या अगोदर हायब्रिड नव्हतं. संकर जे होत ते थोडेपरी निरे स्वच्छ होता, युरिया नव्हता, केमिकल नव्हतं, तरी घाटावर चालणं झाले थोडं पण चांगलं. आता खारकेवाणी माणसं वाढतात, 100 पार करतात बरं का. एकटा जागृत खायला मिळालं. माझ्या एवढे अजून हयात 95 चष्मा नाही मला चष्मा. कारण आहे संकर नाही, संकर सज्जन आणि दुर्जन असं संकर नाही. उच्च पतीचा सज्जनच बाबा माझ्या हातीचा नाही. दुष्काळ पडला बिलो नावाचा संकरित गहू आला, ताजे आली ज्वारी आली, आपण सगळं संकरित झालं. आपली बुद्धी संकरित झाली म्हणून सज्जन म्हणायचं बाबा झालंच नाही. ऐका, आपल्याला हरिपाठ घातलं, हरिमुख्य म्हणा. आपण सज्जन नाही, दुर्जन नाही. आपल्या मनाची द्विधा अवस्थे, गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आपण माऊलींना विचारायचं काय दांडी का आवाज. हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा. आम्ही तर उच्चार केला, मुखाला हरीचा उच्चार केला. आम्हाला पुण्य मिळेल का? आमच्या पुण्याची खरंच गणना होणार नाही. चित्रगुप्ताला आमचं पुण्य मोजता येणार नाही. माऊलींनी सांगितलं हो नक्कीच. ऐका, दृष्टांत एक राजा होता, दुष्काळ पडला होता. पूर्वी दुष्काळ पडायचा दोन होत नव्हते, त्याच्यामुळे ऋतुमान बिघडत नव्हता. वेळेवर पाऊस पडायचा, एखादं नक्षत्र पडायचं, एखादं पडायचं नाही. कधी कधी पाप वाढलं तर वरुणराजे पडायचं. मग त्यांनी काय केलं? तलाव बांधला. तलाव बांधला, तलाव बांधला. दुष्काळामध्ये प्रजा सांभाळत आली नाही, निमित्त प्रजा कोरोना सारखी गेली. मग राजाने विचार केला आणि हजारो एकर जमिनीमध्ये तलाव बांधला. तलाव बरं, मग त्या तलावाचे संगोपन व्हावं, बाष्पीभवन होऊ नये, तलावाच्या काठी झाडी लावली. का? तर सावलीने बाष्पीभवन होऊ नये, तलावाला शोभा यावी, माणसांनी तलाव पाहायला यावं. पुढे राजाने त्याच्यामध्ये सुंदर सुंदर मासे सोडले. काय केलं? सुंदर रंगीबेरंगी अनेक प्रकारचे मासे सोडले त्याच्यामध्ये. पण प्रजा इतकी विचित्र आहे, प्रजेनं काय केलं? त्या तलावात मासे सोडायला सुरुवात. काय केलं? मच्छीमार मासे सोडायला सुरुवात केली. होता होता ही वार्ता राजाच्या कानावर गेली. तलावात मासे कमी होत आहेत. राजाने दवंडी पिटावली. दवंडी पिटली राजामध्ये. जो कोणी माशाची चोरी करील, तलावातलं मत्स्य कमी करील, मासेमारी करील, त्याला दंड दिला जाईल. इतकं करूनही पुन्हा वर्ष गेलं, वर्षभर पाच आहे, तलावाचे मासेचं प्रमाण कमीच होत आहे. पूर्वीच्या काळी राजा स्वतः वेषांतर करून रात्रीचं फिरायचं का? मग राजाने वेषांतर केला. नक्की चोरी होत असली पाहिजे. राजाने वेश बदलला, मदल तर मदल करीत तळ्याजवळ रात्रीचं निघालाय. आणि एक कोळी त्यानं काय केलं? जाळं पसरलं. जाळं पसरलं आणि जाळं पोहायला सुरुवात करणार इतक्यामध्ये चालू लागली. राजाला म्हणजे बाबा खाली येत नाही ना, घोड्यावर येतो. टप 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 आवाज आला. कुणीतरी येते. सैनिक असावं म्हणून पाहिलं, लांबूनच झाडामधून राजाची कारण डोक्यावर उठ आहे. म्हणजे राजाच आहे. आपल्याला देहांत माहिती होईल. कोणाने काय केलं? ओढलेलं जाळं सोडून दिलं. काठावरचा चिखल घेतला बाबा. फक्त लंगोटीच असते कोळ्याला. नखापासून शेतीपर्यंत सर्व अंगाला चिखल भासला. कशासाठी? मला कोणी ओळखू नये. जाळं सोडून दिलं. राजा आपल्याला पकडणार. जावं कुठं? जावं कुठं? कुठंच गेला नाही. तळ्याच्या काठावर असणाऱ्या एका आम्र वृक्षाखाली काय केलं? मांडी घातली आणि चिंतन करीत बसला. हरी म्हणा, रामकृष्ण हरी, जय श्रीरामकृष्ण हरी. राजाला पाहिलं, जाळं तर दिसतंय पण जाळ्याचा मालक दिसत नाही. तिथं कुणीतरी आवाज येतोय, कुणीतरी चिंतन करतोय. राजानं घोडागर करीत ठेवला. आम्र वृक्षाखालून आवाज येतोय. पाहिलं, कुणीतरी समाज अवस्थेमध्ये बसलंय, अंगाला चिखल लावलाय. राजाच्या दुसऱ्या मुलांनी सांगितलं, अरे हा चोर असेल. कदाचित आपला हात, आपला आवाज ऐकून यानं काय केलं असेल? संन्यासाचं सोंग घेतला असेल आणि याने डोळे बंद केले आणि रामनामाचा उच्चार झालाय. दुसरं म्हणून सांगतो, कदाचित चोर नसला तर एका संन्यासाला त्रास दिल्याचं काय होईल?
ताप येईल, काही असो, राजाने सांगितलं काही असो, संन्यासी असो अथवा चोर असो, पण काय करतोय, हरिमुखे राजानं घोड्यावरून खाली उडी मारली, बाहेर ते चपल्या काढल्या, डोक्यावरचा मुकुट काढून ठेवला, आणि त्या चोराला, चोर रूपी त्या धीवराला, त्या कोळ्याला काय केलं, साष्टांग दंडवत घातलं. कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला पाहताय काय कोळ्याच्या लक्षात आला, रे स्वतःच्या डोक्यावरचा मुकुट खाली ठेवला, गोड्यावरून खाली उतरला आणि मला दंडवत केला, मला माझ्यासारख्या नीच दंभानं भरलेल्या माणसाला दंडवत केला, बस 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 कळाला. अरे पाय जीवन मरण चुकलं पाहताय काय बाबा भागवत करतात होता, भागवत धार्मिकतेने केलं, तुमच्या लक्षात आलं. बरं, आज इंद्रिय म्हणजे काय केलं, तर आपण इंद्रियांच्या अधीन आहोत, म्हणजे नाही. जितेंद्रिय म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवणारे आपण अजितेंद्रिय असणारा एक माणूस आहे. कान्यकुब्ज नावाच्या देशामध्ये उपनाव यादव पण हे भागवतातलं सांगतो का, आपल्या किती असलं नाही, एका मिनिटात ऐकायचं, कळायला पाहिजे ना. हरिमुखाने म्हटल्यानंतर काय होतं, हे लोक आहे, मग भावाकडे जावा, मग भक्ती नारद भक्ती सुद्धा. पहिला हरिमुखे म्हणा, काय गावाया काय आहे ज्ञानदेव रचेला, पहिलं काय कळायला पाहिजे, पाया कळायला पाहिजे, बरोबर का कळायला पाहिजे, पाया जावे पायरी असणार आम्ही नामामध्ये आम्ही पायरीचे मंदिर आहे, सोपं आहे, आम्ही मग पाहिजे गेला का कधी राहायला ठिकाणच्या पायऱ्या येतात का, पायरी कळाली पाहिजे, पाया कळाला पाहिजे, आणि नंतर मग कळस कळायला पाहिजे. ज्ञानदेव रचीला आणि तुका झाला ते पाहिलं दर्शन घेतलं, प्रचंड गर्दी. बाबा आता काय केलं, कॉम्प्युटरनी वरून काय केलं, हेलिकॉप्टर मध्ये दुर्बीण ठेवली आणि हेलिकॉप्टरनी माणसांची दुखी मोजली. किती माणसं होती, 28 लाख वारकरी. सेकंदाला तरी एक म्हटलं तरी दर्शन होत नाही. मग काय करायचं, नामा म्हणे आम्ही पाहिजे शिरे, पाहिजेचं दर्शन घ्यायचं, प्रदक्षिणा करायची आणि पूर्ण केला दर्शन घ्यायचं. आणि ही चांगली झाली पण लायची वारी विठ्ठला विठ्ठला अठरा पुराण मुखोत्तर सुंदर सुशिराची पत्नी अतिथी देवो आलेल्या पाहुण्यांचा काय करणार, योग्य आदर सत्कार करणार, सुंदर आणि चांगला असं कुटुंब. ब्राह्मण कोणे, ब्राह्मण आहे उच्चवर्णीय आहे, त्याचा एक नियम असायचा, सकाळच्या वारी देवपूजा करण्यासाठी रस्त्याने जायचं जंगलामध्ये आणि काय करायचं, फुलं घेऊन यायची देवपूजा करायला. एके दिवशी नेहमीच्या मार्गाने न जाता म्हणून मार्गाने गेला. गेल्यानंतर त्याने एक दृश्य पाहिलं, वेशीच्या बाजारातून जाताना त्याने वेशीचा समागम पाहिला. काय पाहिलं, नको ते पाहिलं बाबा, नको ते पाहिल्यानंतर उच्चवर्णीय असलेला हा ब्राह्मण डोळा जेथे गेले रूप पाहता लोचरू सुख झाले हो. मग तो त्यावर धरायला छंद लागला, माझ्या मनाला त्याचा मला वेगळा छंद लागला. यांनी घराचा त्याग केला बाबा, पत्नीचा त्याग केला, आई वडिलांचा त्याग केला, वेशीच्या संगतीत बाबा किती दिवस राहिला, भागवत सांगता 88 वर्ष. किती, 88 वर्ष तिथं राहिला. बरं याला तिथं मुलंही झाले, रस्ता जेवण जगू लागला. कुठं, वेशीच्या घरी. त्याला 10 मुलं झाली. किती, शेवटच्या मुलाचं नाव काय ठेवलं, नारायण. काय ठेवलं, नारायण. अंत काळाला यमाचा पाहुणा यमाला सांगत भेटले, पंचप्राण कासावीस झाले. त्याला वाटलं आता याच्यातून मला एकच होईल कोण, मी ज्याच्यावर शेंडफळ खूप प्रेम करतो, आपण नारायण मला पूर्वी. मग तो आता आपण टाव फुलावा, नारायण 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 ये. अरे यमदूत आले, आता पंचप्राण व्याकुळ झाले.
जीवन वेगळी मागणी तळमळ तळमळ चित्ताला लागली आणि त्या नारायणाला हात मारू लागला. यमदूत थोडे दचकले. तिकडं वैकुंठामध्ये विष्णूने सांगितलं पाहता काय, विष्णुदूतांना सांगितलं जा, कोणीतरी माझ्या जीवाच्या आकांताने धावा करतोय आणि यमदूत त्याचे प्राण हरण करताय, जा बरं. ताबडतोब देवाचे दूत आले. यमदूताला सांगितलं थांबा खबरदार, माझं गिरायक. कुणाचं गिरायक आहे? हरिमुखे म्हणा कळत घेतलं नकळत घेतलं दांभिकतेनं घेतलं सगळे विषय उपभोगून घेतलं तरी चालतंय आणि परिपूर्णतेने घेतलं तर सांगितलं आणि त्याला आपला सिद्धांत घडवला. हरिमुखे म्हणा त्याचं त्यात नाही बरं त्याबरोबर, पण हे कळावं म्हणून तुकोबारासारखा सज्जन की ज्याची माझी मदत झाली छंद या नावाचा घेतला असे. तुकोबारासारखं नामस्मरण केलं तरी फळ तेच आहे, म्हणजे प्राकट्य नामस्मरण केलं तरी चालतंय. आता काय काय छंद वस्तू माहित बरं, ते नामस्मरण करतात कोण कोणाला कळून देत नाही, कुणाला तसं केलं तर तसं केलं तरी चालतंय. भजन करा तुम्हाला माहिती आहे स्वप्नात राज्य दान केलं हरिश्चंद्र राजा नामस्मरण करत होतो. हरिश्चंद्र राजा तारामतीने एकदा ऐकलं, तारामतीने सांगितलं का प्रभू नामस्मरण करा नामस्मरण करा नामस्मरण करा. त्यांनी सांगितलं प्रजेचं काम करू का नामस्मरण करू? मी राजा, राजाचं कर्तव्य काय आहे? प्रजेचं काम करणं, प्रजेचं पालन करणं. मला दिवसभर तेवढंच काम आहे का? नाही, पण नामस्मरण केल्याशिवाय राहत नव्हता. आणि एकदा असं झोपेमध्ये असताना कुस बदली केली आणि सहज हरिश्चंद्र राजाच्या मुखातून सहज शब्द आले, श्रीराम जय राम जय राम. ऐकलं, खूप प्रचंड आनंद झाला. सकाळी सकाळी सांगितलं हत्तीवरून साखर वाटा. काय करा? हत्तीवरून साखर वाटा. सगळीकडे साखर वाटण्यात आली. हरिश्चंद्र काय सेवकांना बोलवलं, काय घटना आहे आपल्या राज्यात, काय आनंदाचा सोहळा आहे, हत्तीवरून साखर कोण वाटते? म्हणजे तुमच्याकडनं आदेश आहे, राज्य सरकारांचा आदेश आहे. काय घडलं तारामध्ये? अगं काय घडलं? म्हणले मला जे पाहिजे ते घडलं. आधी आनंद रे, आज आनंद रे. सर्व सुख झालो, सर्व अलंकार आनंद भरत. महाराज स्वामी कुसबद्धी करीत होते. कुसबद्धी करत असताना तुमचं नामस्मरण आहे, आनंद झाला. हरिश्चंद्र राजाने विचार केला, अरे आयुष्यभर मी ज्याची पूजा केली, आयुष्यभर मी ज्याचं नामस्मरण केलं, ते पेटीतून बाहेर गेलं. सुरू झाले. प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. काय प्रायश्चित्त घ्यावं? राज्याचा त्याग केला पाहिजे. राज्यावर दान केलंय पाहावं का? दिवसभर चिंतन केलं, नको हे राज्य, देह संपून टाकावा, नको देह, नको हे राज्य, आई वडील बहीण भाऊ गोकुळ सारखा असणार घर मला नकोय. दिवसभर चिंतन करीत 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 सायंकाळी झोपी गेला. झोपेमध्ये माझं स्वप्न पडलं. काय झालं? झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि झोपेत राज्य देऊन टाकलं. विठ्ठला विठ्ठला इतकं की न्यावताला सांगतात तुम्ही कसंही घ्यावं, साखर कसंही खा, सर्वांनी साखर आवड ही गोड. कसंही नामस्मरण करा, त्याचं तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण नामस्मरण करताना काही खाना खुणा सांगितल्या, काही अंडरलाईन केल्या हरिपाठामध्ये. नामस्मरण करताना ते नामस्मरण करताना तुमच्या मनामध्ये भावाची उत्पत्ती झाली पाहिजे. हे अभंगाचं भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये. म्हणतात तुम्ही हरिमुखे मुखानं हरि नामस्मरण करा, पण त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे. कसा भाव असला पाहिजे? उद्धवजी भगवान परमात्मा म्हणतो तिथं भाव आहे. कुठं? दुर्योधनाला भाव नाही, त्याच्याकडे दांभिकपण आहे. काय कामाचे महाराज?
भाव आगर नाही पाय. उद्धवा नको. 56 प्रकारचे भाऊ काय कामाचे आहेत? विधुरा घरच्या बक्षुरी कन्या. भाव भाव पाहिजे. कोण आले? पाऱ्यावर गडबड चालू झाली. पारेकरांनी सांगितलं कोण आपण? सांगितलं मला सुदामा म्हणतात. सुदामा. कोण तुम्ही? म्हणलं मी श्रीकृष्णाचा मित्र आहे. त्याच्याकडे पाहिले. पारेकरी हसू लागले. अरे अरे पालो गाव भेट घेतली. हात धरला आणि त्याच्या हाताला धरून चालत 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 काय कुठं बसवलं त्याला? आपल्या सिंहासनावर. दुसरं मागवलं नाही. स्वतःच्या सिंहासनावर त्याला बसवलं. भाव भाव कळायला पाहिजे. भाव त्याला स्वतःच्या सिंहासनावर बसवलं. नवे नवे राज्यपद दिलं. सोन्याची द्वारका. त्या द्वारकेचं राज्यपद त्या सिंहासनावर त्याला बसवलंय. पुढे त्याला 16,108 पत्नी. रुक्मिणीला सांगितलं मित्राला माझा मित्र काय करा? पाद्यपूजन करा. पाय गरम पाण्याने पाय धुतले. कुणाचे? पायात चप्पल नाही सुदाम देवाचे. डोळ्यातून आठवी पाडले. मनामध्ये खंत आहे. तिकडं खायला मिळाला म्हणजे जायचं. मुलांना खायला मिळाला. मी कुठं बसलोय? कॅबिनेट मंत्री झालं ना, मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलोय. कुणाबरोबर? मागे पुढे उभा. कधी उभा राहतो? भाव धरा रे भाव धरा आपुला देव करा. भगवंताला आपलंच केलं. पाद्यपूजा झाली. त्याला काय आणलंय? इकडं दडवायचं तिकडं दडवायचं. का दडवतो? देव फाटक्या जीर्ण असणाऱ्या त्या फडक्यामधलं बाबा एक मोठ घर पोहे. भगवंतानी कोणालाच न विचारता खायला सुरुवात केली. एक घास खाल्ला. दुसऱ्या घासाने ताबडतोब रुक्मिणीने हात धरला. सगळंच खाल्लं. सगळंच घेऊन टाकलं. सांगितलं आम्हाला मित्राची भेट वस्तू एकटेच खाताय काय? आम्ही 16,108 आहोत. आम्हाला काय? उंची भंगारी वस्त्र आणली. भगवंताने काम केलं काय? चंदन उघडायचं. आपण एक पूजा करायची आणि त्या सुदामेच्या कपाळाला चंदन लावायचं. स्वतःच्या हाताने त्याला गंध लावायचा. का? त्याच्या आयुष्यामध्ये बाबा 18 विश्व दारिद्र्य होतं. काय होतं? भगवंतानी स्वतःच्या हाताने त्याची दारिद्र्य रेषा पुसायचं ठरवलं. त्याला गंध लावते भगवान स्वतः. भगवान श्रीकृष्णाने त्याला गंध लावायचा. आणि मग ज्यावेळेला त्याचं दारिद्र्य संपलं सांगितलं सुदाम देवानी मला तर घराकडे निघाला पाहिजे. खुशाल जा. मी तुला बोलवलं नव्हतं बाबा. तो आलास माझ्या पद्धतीने तुला पाहुणचार केला. आता हे सगळं काढून ठेव बरं. काय कर? देव परीक्षा घेतो. सुदामाने एका क्षणाचा विलंब लावला नाही. अंतरीची घेत गोडी. कपडे काढली. ती दोन्ही कपडे धारण केली. तेव्हा येऊ? हो या. दळभार सैन्य सगळेजण घालवत 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 कडाकीच्या वेशीपर्यंत आले. घरी गेल्यानंतर बायकोला काय सांगायचं? मुलांना काय सांगायचं? पण असं नाही म्हणला की कृष्णाचं वाटोळ होऊ दे. असं नाही म्हणलं. भावाचा केला हरी करीत से भक्तांची सागरी. भेटी आला भक्त सुदामा भुलला दयाच्या वरती प्रेमा. तयाचे आई हरी. भगवंताने असं सोना माझा कसं आहे घासून पाहिलं घासून. कारण त्याच्यामध्ये देवपुराच्या मला द्यायला कळतं. इतकं सगळं केलं तरी माझ्याविषयी हे काही अपशब्द याचा मला स्पर्श करत नाही. भाव पाहिला आणि मग नुसतं त्याला सोनं नाही दिलं बरं का. अख्खा गावच सोन्याचा निघून टाकला. विठोबाचा धर्म त्याचे नुठवू माता चरणा वाचोनी मरणा वाचोनी सोबता.
असा भाव पाहिला आणि त्याला काय केलं, थोड्याचा गाव देऊन टाकला. पुढे चला, रामायणातलं उदाहरण सांगतो, रामायणातलं जेवढी तुम्हाला पाहते. दुसरं उदाहरण सांगतो, कोणापैकी स्वतःला रामाचा आणि रावणाचा. रावण पहिला नाही झाला ना, कुंभकर्णाला पाहतो. कुणाला? कुंभकर्ण. कुंभकर्ण कसा आहे बाबा, बुद्धीचा जाते, त्याची बुद्धी जाड असते बरं का. तुझ्या असतो तो त्याची बुद्धी जाड असते, त्याला भरलेली असते, खाणं झोपणं. प्रचंड ताकदीचा माणूस आहे कुंभकर्ण. वानराच्या हातात पकडायचा, तोंडात टाकायचं, कुणी कानातून बाहेर पडायचं. वानर कानातून बाहेर पडायची, इतका प्रचंड ताकदीचा अजस्र असणारा हा कुंभकर्ण. रामाला घामाला त्याच्यावर जाताना गंधमाला नावाच्या वानराला पकडलं. सांगितलं, सांग तू रामाचा का रावणाचा? त्यांनी सांगितलं मी रामाचा. बघ आता तुला मी खाऊन टाकी. तो रामाचा म्हणू नको, रावणाचा म्हण. भाव भाव वानाने सांगितलं, बाबा मी जरी वानर असलो तरी मारुती राजाच्या वंशात नाही. मला रावणाचं म्हणून जगण्यापेक्षा रामाचं म्हणून मेलेलं काय बुद्धी चर्चा. हनुमंत कसं आहे, हा बोधी म्हणतात सर्व वरिष्ठम मनोजवम मर्ततुल्य वेगम नियम बुद्धिमत्ता वरिष्ठम संपला. अरे तू वानर समजू नको मला, बुद्धीमध्ये ज्याचा पहिला नंबर आहे त्या मारुती राजाच्या वंशातले आहे. काही हरकत नाही, मी रामाचा खाऊन टाकलं. पण खाण्याच्या अगोदर त्याला असं दाबलं बाबा. कुणाची ताकद आहे? कुंभकर्णाची. रक्ताच्या चिळकांच्या एवढा कुंभकर्णाचं दाब नाही बाबा. ते कुंभकर्णाचं दाबणं साधा तुम्ही का काहीच नाही राहिलं. हाडांचं पाणी झालं बाबा, हाडांचं, हाडातून रक्त आलं. खाली धार लागली तरी कुंभकर्ण सोडत नाही. मान रक्ताच्या थेंबात थेंबात नावाची लागला. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय जय राम. कुंभकर्णाचा पेश उठावून आला. असं युद्ध चालू केलं की रामाला घाम फुटला. रामाचा पराभव होणार, रामाच्या सर्वांगाला घाम फुटला. कधीच फेलला जाणारा रामाचा बाण फेल जाऊ लागला. जसं फुलं पडायला ना फुलं, असं त्याच्या अंगावरती रामाचे बाण पडू लागले. आणि मग मात्र रामाचा बदल झाला. मारुती पाहताय, मारुती म्हणतात, प्रभू काळजी करू नका, तुमच्यासाठी जीव देणार असं काय. बाळ बाबा जसं जळतं त्यालाच कळतं. माझ्या सर्वांना घाम आलाय आणि तू काय सांगतो जीव देणार आहे, तुझ्यासाठी जीव देणार आहे. मग मारुतीच्या लक्षात आलं, प्रभू अडचणीत आहे, स्वामी आपल्या अडचणीत आहेत. त्यांनी काय केलं, सूक्ष्म रूप धारण केलं. मनोजवम मरुततुल्य वेगम. कुठे गेला? संख्येमध्ये. बुद्धीची दैवत आहे ते. कुठं वृत्ती आहे कुंभकर्णाचा? माझ्या स्वामींच्या सर्वांगाला घाम आलाय. मी पाहतोय माझ्यासारखा पाठीराखा असताना माझ्या स्वामींच्या सर्वांगाला घाम द्यावा. सटवीचं घर विचारलं, सटवी कुठं सटवी थोडं हा सटवीला जागा केला. उठली सटवी. काय म्हटले, सांग त्या कुंभकर्णाचा मृत्यू कशामध्ये, काय केल्यानंतर कुंभकर्ण मारला जाईल. सांगितलं रावणाचं खाते. काय करते, एका पक्षाचे पैसे पहिल्याच घेतल्यात, माझं मतदान तिकडे. तुम्हाला नाही मत देता येणार. बघ नाही मत दिलंस ना, उद्या तो सूर्य पाहणार नाही. काय करावं. बघ धर्माच्या कार्यासाठी गेलीस ना, सगळे धर्माच्या कार्यासाठी गेलीस तुझं नाव होईल. अधर्माच्या कार्यासाठी गेलीस तुझं नाव मोडून जाईल.
मालकीराया सांगते बरं, तुझ्या कानात तुझ्या कानाला सांगू नका, माझं नाव सांगू नका. अहो नवग्रहाच्या पायऱ्या केल्या त्यांनी, यज्ञाची दाढी करायलाय, गणपती बाप्पाची गाडी वळायलाय, माझी कुठे पत्ता आहे माझा, कधी माझं वाटोळ करून टाकी. सांगते बरं का, तुमच्या शक्तीपणाने हार मानली, पण मात्र काम करा, तुम्हाला सांगू नका काही या कानात त्या कानाला कळू दे, काम करावं इकडं. त्याच्या कानामध्ये असं तुम्ही सांगितलं, हा 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 आले प्रभू. अरे काय अवसर काय लढा नाही, तुम्ही लढा. मारुतीरायांनी सांगितलं प्रभू काळजी करू नका, लढा. असं मात्र रामभाऊ लढा गेला. अरे बाबा तीर्थ नव्हतात होतात, सगळं मी पाहतोय, मला सगळं कळतंय, समोरचा शत्रू कसा आहे, बलाढ्य आहे, माझे बाण त्याच्यावरती पुष्पवृष्टी झाल्यासारखे होत आहे. माझे काय ध्याना मला त्यांना बिभीषणाला विचारलं, नर नीळ जामवंत सुबेर सर्वांना विचारलं, पण हा बिभीषण कसा मिळेल कोणालाच कळत नाही. मारुतीरायांनी काय केलं, प्रभू मी सांगतोय ना तुम्ही युद्ध करा. प्रभूंनी शेवटचा निर्वाणीचा बाण काढला आणि त्या बाणावर शपथ घातली, बघ ऐक, जर या बाणानं त्या कुंभकर्णाचा मृत्यू झाला नाही, जसं अर्जुनाने प्रतिज्ञा करावी तशी रामप्रभूंनी प्रतिज्ञा केली. आणि मारुतीला पाठीमागे ऐकतायत रामाची प्रतिज्ञा. मारुतीने हळूच आपली शेपटीची लांब केली. काय केली, शेपटी लांब केली. प्रभू त्या बाणाला सांगतायत, प्रतनच्या कानापर्यंत आली आणि यांनी काय केलं, शेपटीच्या कानात घातली रामप्रभूंच्या. कुणाच्या, रामप्रभूंच्या कानात. आता सांगा कानामध्ये काय केलं आपण, काय करतो, असं पटक्याने मागवून पाहिलं, कोण माझ्या खोड्या करते. मारुतीकडे पाहिलं, कपाळावर हात लावला, म्हणजे आले 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 वानर तू वानर. प्रभू मी कुणी असू द्या, पण पुढं पहा. पुढं पाहिलं तर कुंभकर्ण असं आकाशात गेलाय आणि खाली पडतोय. त्या बाणानं कुंभकर्णाला उडावलाय, पण ते कुंभकर्ण इतकं हुशार आहे, राक्षसांच्या सैन्य पडत नाही बरं का, इतकी ताकद आहे, ते रामाच्या सैन्याकडे होते. समोर पाहिलं, धाडकन खाली पडला. महाराज बोललो काय, वाईट वाटत ना, रागावला नाही प्रभू, नाही रागावलो. प्रभू खरं सांगू का, देहबुद्धीने विचार केला तर तुम्ही श्रीराम माझे स्वामी आहात, मी हनुमंत, अंजनी कुमार, वायू कुमार. पण आत्मबुद्धीने विचार केला तर तुम्ही मी आत्मतत्व धरी लागले. मग तो असं काय केलं सांगू का, म्हणले मला सत्वीने सांगितलं की हे लढताना ना शत्रूने जर ह्याला पाठांदा खाऊ तरच हे मरण, नाही तर हे मरणार. आता मला सांगा, तुमचा रोष प्रभू की रित सदा छती आई प्राण जाय परत. तुम्ही सांगा याला पाठ दाखवली का, म्हटले नाही. मग मी काय केलं, तुका माहिती खोली म्हणून मी ठेवली विठ्ठला विठ्ठला. गेल्यानंतर सगळ्यांना काय झालं, रामचं वाय दिला आणि राज्याला आपल्याला भावाकडे यायचे. काय त्या मारुतीरायांचे उपकार कळावेत म्हणून मारुतीरायांचा मोठेपणा कळावा म्हणून या घटनात सांगितलं. पण इथं भावाचा संबंध नाही, भावाचा संबंध पुढे आहे. फक्त मारुतीरायांची शक्ती युक्ती तुमच्या लक्षात यावी म्हणून एक युद्धाचा प्रसंग सांगितलाय. का म्हणतात, आता आपल्याला आपल्या सिद्धांताकडे यायचे. सर्वांचं काय झालं, बक्षीस निरोप समारंभ चालू झाला. सर्वांचा सत्कार दिला. लंका दिली विभीषणा, लंका विभीषणाला देऊन टाकली. आणि रामप्रभूला काही, रामप्रभूंनी या हनुमंतरायाला काहीच नाही दिलं, कारण यार घ्यायचे भाऊ होत, पण सीता नाही देतो. सगळ्यांचा सन्मान केला. अरे ज्याने सीता शोधा केली, राम सीता भेटविली, द्रोणागिरी आणला, लक्ष्मण वाचविला, आईचा मारुती उपकारी. अशा उपकार करताना काहीच नाही, कोणतं कॅबिनेटही नाही, राज्यमंत्री नाही,
एखादा महामंडळ नाही बाबा, बरं एखाद्या संघटनेचा पदाधिकारी तेही नाही. प्रभू प्रभू चुकला, त्यामुळे हात जोडले, भाव भाव सांगितलं जानकी बघ आता माझ्याकडे जे होतं ना ते सगळं वापरून झालं, आणि नंतर बोलायचंच का नाही, भावनेच्या भरात आता माझ्याकडे काही शिल्लक नाही राहिलं. मला ते राही कुठं, आपण कुठं, आता त्याला देण्यासारखं तो अगोदर बोलले तुम्ही नाकात देऊन टाकले त्याला. पण आता काय करू, बिभीषणाला शब्द दिला होता, आता माझ्याकडे काही चांगले पाहू, काळजी करू नका. जनक राजांनी काय केलंय, हा माझ्या वडिलांनी मला 9 रत्नाचा हार दिलाय. काय दिलाय, एक एक रत्न पृथ्वीच्या मोलाचं आहे, हे तुमच्याकडे तुमच्या हाताने तुम्ही काय करा, मारुतीला नद्यामध्ये बोला ना, मारुतीला या 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 तुमचा जाहीर सत्कार, सर्वांच्या समोर तुमचा सत्कार. हा हार आहे ना, हा हार 9 रत्नाचा आहे, याच्यात एक एक रत्न पृथ्वी मोलाचं आहे. आपल्या माहेरची आठवण आईला आणि बापानं जनक राजाने स्वतःच्या हातानं हा हार जानकीच्या गळ्यात घातलाय. जानकीनं हा तुम्हाला प्रदान केलाय, याचा स्वीकार करावा. मारुतीला नम्रपणे आले, उडी मारली, प्रभूंचं चरण स्पर्श केलं, आईचं चरण स्पर्श केलं, हार घेतला, गळ्यामध्ये घातला, पुन्हा उडी मारली आणि झाडावर जाऊन बसले. कुठं जाऊन बसले, झाडावर जाऊन बसले. त्याच्या मनात विचार आला, 9 रत्नाचा हार आहे, एक एक रत्न पृथ्वी मोलाचं आहे, याच्यामध्ये राम असला पाहिजे. जर याच्यामध्ये राम नसेल, भाव पावला भाव, याच्यामध्ये जर राम नसत याचं काय काम. एकदा सांगितलं कळलं पाहिजे. ज्ञानोबरांनी एकदा सांगितलं, ज्याला कान आहे, ज्याच्यामध्ये जीव आहे, त्याला एकदा सांगितलं, ज्याच्यामध्ये राम नाही तो आपल्या कामाचा नाही. रेडावीच बोललो, एकदा सांगितलं, बरं सांगितलं का, इथं तर सांगितले हरिमुखे म्हणा, पुन्हा हरिमुखे, त्याला एकदा सांगितलं त्यांनी ऐकलं, बाबा पुढे करा. ज्याला कान आहे पण जान नाही, जीव नाही पण कान आहे, सच्चिदानंद भावा आदरे लेखक उधारा, त्यांनी ऐकलं, ओठ तुझा चित आनंद आहे. ज्ञानेश्वरी देवी ऐकलं त्याने, पुढे झाला. ज्याला कानही नाही आणि प्राणही नाही, त्या भिंतीला सांगितलं पाहिजे, सरळ कोण आले, चांगली आले. 1400 वर्ष त्यांनी काळाला चुकवले, आता महात्मा आलाय, बाई गोवा घावर येतलाय, आता सर्वात असू आहे. छान एकदा सांगितलं, भिंत चालली हो. आपल्याला दोनदा सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मारुती रायांनी विचार केला, याच्यामध्ये जर राम नाही तर याचं माझ्याजवळ, पण पाहूया असला तर, याच्यामध्ये जर असला तर तसं तर मला तिथे जाणार नाही. कदाचित रामप्रभू माझी परीक्षा घेतील, म्हणतील जर मी काढून टाकला तर राम फक्त मला कुशल लागेल. मारुती रायाने त्याच्यातला एक मोती काढला, माळेमधून माळ तोडली, त्याच्यातला एक मोती काढला, आपल्या दाढ खाली रगडलं. काय केलं, दाढ खाली रगडला आणि पुन्हा हातावर घेतला आणि पाहू लागला. राम दिसत नाही, बरं का, काय हरकत नाही, सीतामाईला दिले, सीतामाई तरी आहे का याच्यामध्ये, पाहू, सीतामाई दिसत नाही, याच्यात रामही नाही, सीताही नाही, लक्ष्मणही नाही, हे काय कामात, हे माती दिलं टाकून. करता 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 बाबा आतमध्ये फोडले आणि 9वा मणी तोंडात टाकला, इतक्यामध्ये सीतामाई आल्या. दासी धावत परत गेली. अगं अगं तुझ्या वडिलांनी दिलेली ठेवी, तुझ्या मायेची आठवण, ती ठेव. जनक राजा कोण आहेत, इतका महान तपस्वी, त्या जनक राजाने तुला दिलेली ही 9 रत्नाची ठेव, आणि तू कुणाला दिली, मारुती रायाला दिली. वानर माकड ते एक एक रत्न ताळ्याखाली चालते आणि फेकून देते, हे बघ मी गोळा करून आणले. रागत आली, थांबा मारुती राया, थांबा. हनुमंता काय करतोस, आई आई चूक झाली, घाबरला हनुमंत राय, आईचा आदेश आहे. जसं लेकरू आईला घाबरतं, आई रागवली, जोरात बोलली की त्याला कळतं आपलं काहीतरी चुकले. आई चुकलं का माझं,
अरे चुकलं म्हणून काय विचारतो? तुला सांगितलं होतं हा हार मला माझ्या वडिलांनी दिलाय, माझी मायेची आठवण आहे, मायेची ठेव आहे, याचं एक एक रत्न पृथ्वीचं आहे, तो माती म्हणून गेलं. आई सांगू का, म्हणजे मनात असा भाव आला, बरं काही आई मला माफ कर, मी चुकत असेल तर माझं कान धर, मला शासन कर, हवं ते कर, मार आई. माझ्या मनात असा भाव आला की ज्याच्यात राम नाही त्याचं माझ्यावर काम. मी पाहिलं का फोडला, मी फोडला त्याच्यात पाहिलं राम. आई तू पण मला त्याच्यात दिसली नाही का? नाही माझा बाप दिसला राम, नाही माझा स्वामी दिसला. मी पुन्हा पाहिलं की त्याच्यामध्ये तू तरी आहेस का, तुला दिलाय कदाचित तू तरी त्याच्यात वास्तव्य करतेस का, तो असतीच नाही ते धारण केला असत. राग आला कुणाला? सीतामाईला. अरे काय सांगतोस, याच्यामध्ये राम नाही, त्याच्यामध्ये राम नाही, सांग तुझ्यामध्ये राम आहे का, तुझ्यामध्ये सीता आहे का? हे तर माझ्या लक्षातच नाही आई, माझ्या लक्षातच नाही बरं काही. पण थांब आता मी पाहतो. उघडून आपली छाती काय केलं, दाखवली एका मुखाने बोला. हनुमंतरायाने आपली छाती फाडून दाखवली. का का तुका म्हणे एक भावधिकार, भावासाठी स्वतः सीतामाईला त्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हावं लागलं, रामप्रभूंना प्रगट व्हावं लागलं. आणि सर्व मारुतीच्या ओघानं सर्वांना दर्शन द्यावं लागलं. भाव विठ्ठल भक्ती केली. भावगळे आकळे नागबळी करतळी आवळे सैसा हरी. भावाने जर तुम्ही हरिनाम घेतलं तर काय होईल, तुम्हाला मुक्ती मिळेल. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना. भावे विन भक्ती काय होईल, तुमची भक्ती फलद्रूप होईल, जशी मारुतीरायांची झाली. एकच उदाहरण का सांगितलं, त्याच्यामध्ये भाव आहे, भक्ती पण आहे, बळे विन शक्ती पण आहे. म्हणून तुम्हाला मी मारुतीरायांचं उदाहरण याच्यामध्ये की जी शक्ती, जी युक्ती कानामध्ये गुदगुल्या करून विजय मिळवून देते, जी भक्ती स्वतःची छाती पाडून राम सीता दाखवते. पण आपण असं काहीच न करता काय करतो, प्रपंचाचं सायास करतो आणि त्या प्रभुनामाला विसरतो. सायासी करती प्रपंच दिनविती हरिशी न भगवती याच्यासाठी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील, हजारो करोडो उदाहरणं सांगता येतील, अगदी मनाची सांगता येतील. कारण आपण सर्वजण कसे आहोत, ग्रस्त असलेला. आई वडील, बहीण भाऊ, गोकुळासारखं घर आणि याच्यासाठी मरमर काम कर. सायाची करती सांगा, आपण प्रभूचं स्मरण करतोय का? कसं करावं या कमेंटला सांगतो. माझ्या आहे आता ऐका बरं का, आपण बापाकडे आलोय, बापाची भाषा आहे. ज्ञानोबरांची भाषा आतापर्यंत ऐकली, आता तुकोबरांची भाषा आहे का? दिन दिवस, रजनी रात्र. रात्रीचे पवाडे कुणाचे? गोविंदाचे. रात्रीचे पवाडे बाबा शक्य आहे का? आहे का शक्य? रात्री झोपलं पाहिजे ना, सकाळचं कामावर करत जायचंय. सायासे करेसी हरिसिन भगवती कोण्या कोणी हरीचं भजन करायचंय. चला सद्गुरू माझा राधाई सद्गुरू देवे तारील हा संसार म्हणून विशेष विवेकावरी विवेक दाखवता. कळालं, दिवसाचा धंदा ठीक आहे, रात्रीचा धंदा कसा करायचा? दिवसाचे 12 तास बाबा, रात्रीचे 12 तास किती झाले? 24. आता 24 तासाचा आपल्याला धंदा करायचा आहे. त्याच्याचा हरिनामाचा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. 24 तास आपलं भजन चाललं लागेल. परत जनाबाईच्या गोळे विठ्ठल म्हणतील, तुकोबरांच्या हस्ती विठ्ठल म्हणतील, तुकोबरांच्या पायाखालची माती विठ्ठल म्हणेल. कधी? दिन रजनी
हाची धंदा सायासे करसी प्रपंच दिन निसी दिनानिशी. आपण काय करतोय? रात्रंदिवस प्रपंच करतो. करा ना, पुढे साहित्य करू नका, पण त्याच्यामध्ये आमचं एक काम करा. कामामध्ये काम. काय करा? काकडा पहा काकडा, उठा पांडुरंगा संगती राहून कुणाला सांगितलंय? पहिले देवाला सांगितलं उठा पहा या लक्ष्मीची हाती. नंतर साधू संताला जागे केलं, साधू संताला जागे केलं. नका म्हणतो, नका प्रमाण संगती लावायची. पहिले देवाला जागे केलं, नंतर संतांना जागे केलं, आणि नंतर मग तुम्हाला मला सर्वांना उठा सगळं उठिले नारायण. आणि मग कोण? त्याच्यानंतर 2 नंबर आनंदाने मुनिजन तुम्ही लोक काय करा? तुम्ही हरिमुखे म्हणा, करा जय जयकार वाद्यांचा गजर. काय सांगायचंय मला? प्रपंच आणि परमार्थ सांगते बरं का, हरिपाठा वगैरे बरं का, समजून घ्या. दिनरजनी अशी धंदा आहे प्रमाणे. पहिला देव जागा झाला, नंतर साधू संत जागे झाले, आणि नंतर बाबा आपला नंबर आहे. इंग्लिश मध्ये सांगतो बाबा, इंग्लिश आपला नंबर 3rd क्लास. 3rd क्लास कळाला का तुम्हाला? काय चुकीचं असेल क्षमा करा, पण आपलं आपलं चिंतन करा. आपला क्लास कुठला आहे? प्रपंच रात्रंदिवस प्रपंच करतो. आणि इकडे गोविंदाचे पोहाळे तुकोबाराय सांगतात, दिवसाचे 12 रात्रीचे 12 24 तास झाले. किती वेळा श्वास येतो? 24 तासात. किती वेळा? 21,600. ऐकताय ना? ऐका बरं का, थोडं कधी थोडं समजायचं. हे कळालं ना, मग हरिमुखे म्हणा, मग हरिमुखे म्हणा. मग तो तुमचा पत्ता शोधित तुमच्याकडे. सगळं तुमचा पत्ता सापडा गेले, सापडलं नाही बरं का. हा, तुमची योग्यता अशी झाली पाहिजे. सावतेसारखा प्रभू तुमच्या दारात आला नाही. सावतेने केला मला, आणि विठ्ठल तिथे येतो कुणाकडं? ज्याची योग्यता आहे. 12-24 तासामध्ये 21,600 वेळा श्वास येतो आणि जातो. हवा आत घेणं याचं नाव आहे श्वास, बाहेर सोडणं याचं नाव आहे उच्छ्वास. घेणं आणि सोडणं याच्यामध्ये एका क्षणाचा अंतर आहे बाबा. काही ठिकाणी विश्रांती विश्रांती. असं घडलं का लगेच घेतलं लगेच सोडलं असं आहे बाबा? नाही. हवा आत घेतली, बरं, त्याच्याही पुढं नाकमार्गाने सुंदर वर्णन केलं. नाकाच्या पुढे असं 4 बोटं लावायची बाबा. किती? 4 8. त्याच्या पुढं 4 किती झाल्या? 12 अंगुली श्वास आत घेतला जातो. किती? 12 बोटावरची जी हवा आहे ना, तेवढ्या आत घेतली जाते. आता पुढे बघा, पुढे ऐका. ऐकताय ना? झोपलं नाही ना कोण? ऐकताय ना? हवा घेण्याची क्रिया कशी आहे? संथ आहे, संथ. हळूच श्वास घेतला जातो. कसा? जोरात नाही घेतला जातो बरं का, संथ. किती अंगुली? 12. प्रमाण लावा. 12 16 गवळ्याच्या नारी. काय? नटून चालल्या मथुरा बाजारी. मग त्यानं फोडला गळा. हा गळा फुटतो बरं का. 12 16 गळाल्या, हा गळा फुटतो. मग तो खडा मारतो. त्यांनी मारला खडा, माझा फोडला गळा. त्या देहाचा नाश होतो. तो आणि मी तत्त्वम असी. कधी? 12 16 कळलं. चला 12 गुणीचा 7 आला. सावकाश आपण घेतला, आता लगेच सोडत नाही. काही क्षणाची विश्रांती. कुठं जातो आपला? पंचप्राणांची कार्य चालू होतात. प्राण, आपान, व्यान, उदान, समान. पंचप्राणामध्ये ऑक्सिजन पोचला जातो, आणि ते पंचप्राण कार्य करायला सिद्ध होतात. प्रत्येक प्राणाचं वेगळं वेगळं कार्य. आपल्याकडे डोळे जीव वर्धक असेल, बोलणं असेल, ऐकणं असेल, श्रवण असेल. आपल्याकडे तितकं वेळ नाही. एवढं आपल्याला कळलं की हवा पंचप्राणामध्ये जाते. आता जे बाबा उरतंय ते कार्बन डायऑक्साईड. काय ते? जसं मलमूत्र विसर्जन करतो तसं उरलेली हवा आपण सोडून देतो. आता तिचा वेग जास्त आहे, येण्याचा वेग संत आहे. तुमचं तुम्ही पहा बरं का.
आणि सोडण्याचं थोडं जोरात आहे. ते किती अंगुली पुढे जातं? 16 अंगुली जातं. 12 अंगुली घेतलं जातं, सोडताना 16 अंगुली पुढे जातो. टाकावं येते, गेलं. आता ते जाऊ द्या, घेणं कळालं, सोडणं कळालं. आता महत्वाचा विषय घेणं आणि सोडणं, त्याच्यामध्ये फुल स्टॉप आहे. काय आहे? फुल स्टॉप. काय? क्षणाची विश्रांती. आई माझी ज्ञानोबा आहे, माझी आई सुंदर भंग रचना करते आणि गान सम्राट लताताई सुंदर स्वरात गाते. आपल्याकडे परिमळ झळकला म्या म्हणे गोपाळ आला गे मा सुगंध सुगंध मंत्र्याच्या देवाच्या सुगंध ते अंतकरणात येणार आहे. मोकळा का? अंतकरणातले क्षण बाहेर जातात. अंतकरण तुका म्हणायची हो बैला विठ्ठले काम क्रोध केले प्रकाश दिसला. घंटाळा चालवतो आणि मग जीवाची आणि त्या देवाची भेट होती. 21,000 शिवा येतो आणि जातो. तुम्हाला असं गदा गदा हलवतो. काकड्याला सांगतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत उठा जागे भरे आता. पुढं वासुदेव करीतो फेरा वाडी आत बाहेर आत बाहेर आत बाहेर. देवाची येद्वारी येद्वार करायला पाहिजे बरं का. इथं तिथं हाका मारायच्या वाजत असे बोंब कोणी नाही कधी. आणि मग हरी हरी नमानता तयार. कसला हरी पटेल? इथं करायचंय, स्वतःचं गणित समजून घ्यायचंय. 21,600 भागिले 24 दिनरजनी सायाचे करती प्रपंच दिननिती. तुकोबाई सांगतात दिनरजनी हाती धंदा प्रपंचाची आणि अध्यात्माच्या संघर्ष साधायची बरं का. हे चरण खूप महत्वाचं. म्हणून ते तुकोबाई चरण सांगितलं दिनरजनी हाती धंदा आणि इकडं सायाचे करती प्रपंच दिननिती हरिसिन भजती. चला 21,600 भागिले 24 किती उत्तर आलं? एका तासाला किती वेळा येतो? जवळजवळ गेलं पाहिजे आपल्याला. सोपं सांगितलं पाहिजे. शास्त्रीयसाठी कठीण भाषा काय काम होती? मोबाईल असेल तर घ्या. 21,600 भागिले 24 एका तासात श्वास किती वेळा होतो? 900. किती? 900. घरी गेल्यावर करा मोबाईलला पटापट करता येते. काय आवड? 900 वेळा देव येतो आणि देव जातो. देव येतो इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबा. पवन म्हणजे वारा. वाऱ्याचा धारेवर काय? कशाचा आधारे? काय चेक करायचे? पूर्वीच्या काळी नाका समोर सुटून करायचं कापूस नाही. आता की करायचे बाजू याला आधारे वाऱ्याचा बाबा. बीच में पवन खंबा आवत जावत कोई नहीं देखा यही बडा चमना. येतोय जातोय तुम्हाला जागा करतोय तुम्हाला गदा गदा हलावतोय. काय आश्चर्य आहे हो. त्याची आपल्याला ओळख नाही. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. देवाच्या दारात उभं राहा. दार कळायला पाहिजे, देव कळायला पाहिजे, जीव कळायला पाहिजे. मी कोण? देव कोण? सद्गुरू असावा त्याचे मनगत प्रश्न विचार कोण आहे? मी वासुदेव तत्वता भाऊ काहीच कोण आहे? मी आम्ही वैकुंठ आलो याची कोण आहे? मी तुकोबाला सांगतात तुका म्हणे सांगू किती. यातवर किड्यापासून ब्रह्मदेवापर्यंत आपण सगळेजण त्याचा अंश. कुणाचा? परमात्म्याचा. कुणालाच कळत नाही. फक्त मानवाला बुद्धी दिली. बुद्धीचे वैभव अन्य नाही. 900 वेळा 900 एका तासात 30 नाही. मी कुठे फिरून फिरून गेलो तिथे आहे. एका तासात 900 वेळा. आता पुढे चला. पुढचं गणित असेल आपल्याला एका मिनिटाकडे यायला पाहिजे. आता संपत आली वेळ.
काय करायचं मग 900 भागिले तासाची मिनिटं किती 60 किती आलं 15 सरलं किती आलं 15 किती आलं बाबा 15. मग पूर्वीच्या काळी काही एक्सरे नव्हते बाबा नव्हते पूर्वीच्या काळी नाडी वैद्य होते नाडी वैद्य ते काय करायचे असं आपलं नाडी हातात धरायचे नाडीचे धोके मारायचे आणि ते परिपंचमुद्रा त्याच्याकडे आता डॉक्टर घरावर पाहतात काय करतात हा 60 सेकंदात हे किती वेळा वाजवते 15 वाजते का जायचं 14.5 वेळा जायचं पण 15.5 वाजले सांगत नाही कोणी पण काही बोलत जाणार विज्ञान फक्त अध्यात्म चालू आणि त्याला ठेवा अध्यात्म आणि विज्ञान एकच वेगळं फक्त सांगणारा भेटला पाहिजे सांगणारा भेटला पाहिजे नाहीतर मग सगळंच बोललं गोकुळामध्ये आले बरं कुठं होते बंधून झाले मग गोकुळाला पण गोकुळाला आल्यावर काय झालं गोकुळच्या लोका अंतपाळ नाही लेखा पुढचा सगळ्या गोपाळांना सगळ्या गौरवींना गोकुळातल्या खिळा मुंगेला ब्रह्मज्ञान झालं काय झालं मला प्रमाण आहे बरं का पटापट सांगतो गावाला ब्रह्मज्ञान झालं सगळ्यांना भगवान परमात्मा पाळण्यामध्ये होते गर्गाचार्य आले कोण आलं गर्गाचार्य आले सगळ्या गौरवीत बसलेत आणि गौरवी बसल्यात गर्गाचार्य आल्याबरोबर गौरवींना ब्रह्मज्ञान झाले काय झाले भगवान श्रीकृष्ण कोण आहे भगवान परमात्मा कोण आहे हे त्यांनाही कळालं का पुन्हा माझी बरेच आख्यायिका सांगायला वेळ नाही पण सगळ्यांना कळालंय हा येणीच्या अगोदर हा बाल्यावस्थेमध्ये काय करू शकतो म्हणजे हा कोणी सामान्य माणूस हा कोण आहे परमात्मा तरी गर्गाचार्यांना विनंती करतात प्रभू गुरुजी आपण आलात म्हटले हो कशासाठी म्हटले देवाच्या दर्शनाला आलो भगवान श्रीकृष्णाला पाहावं त्याचं काहीतरी गणित मांडावं त्याचं भविष्य सांगावं घर चुकला गणितासी एक ब्राह्मण कपटी आला आणि त्यांनी गर्गाचार्यांना नावं ठेवायला सुरुवात केली गर्गाचार्याने सांगितलं मी देवाचं भविष्य सांगायला आलो तुम्हाला देवाचं भविष्य कळतं म्हटलं मग तुम्हाला सगळंच कळतं मग आम्ही एक प्रश्न विचारू द्या भाव गवळणींचा भाव त्यांना ब्रह्मज्ञान झाले गवळणींना कशावरून एक कोणी सांगताय का रमा माझ्या पट्टाची राणी ऐका रमा म्हणजे साक्षात लक्ष्मी काय झालं तिला पाय लक्ष्मीचे पट्टरांच राजा आहे तिजसी म्या लागली सेवे तरुणी कुठं जागा आहे सेवेला पायाला जागा आहे आता ऐकावं तर पुढचं उत्तराला दक्षिण कोण आहे खान भक्त काय अधिकार त्यांच्या पायाची लोणी येतली की देवाचं डोकर असते गोपी चंदन ठेवा तुळशी माळ गळा आवडे देवासी तो ऐका प्रकार घराला पुढे चाललंय ऐका ऐकताय ना ऐका मग त्यांनी सांगितलं त्या गर्गाचार्यांना विचारलं म्हटलं बघा बघा सगळे सांगतात हा काय सांगताय ब्रह्मसत्य जगन्मिथ्य जीव ब्रह्म नापारा काय सांगतायत सूत्र ब्रह्म सत्य सत्य तू सत्य विठ्ठला ब्रह्म सत्य आहे तर कशा म्हटले हो मग ते ब्रह्म कुठे म्हणजे सांगा ज्यांना ब्रह्मज्ञान झाले ना बाबा ते गर्गाचार्यांना विचारतात ब्रह्म कुठे म्हणजे सांगू का तुम्हाला मी पाहिला नंदन ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे एकती माती नाना परिभिंती एकती सोने नाना परिले थोडी आणि बुगडे ब्रह्म पाहिले हे आदिज्ञान ब्रह्म पाहिले
गर्गाचार्य सांगतात ब्रह्म पाहिलं अगणित सुरगण वर्णिती जाती उभा कटी नट सम चल नाही तेवरी उभे राहिले आज ब्रह्म हे तुम्हाला माहित असेल प्रपंच सायास करतोस ना बाबा त्याला जर माहित असेल ब्रह्म माहित असेल तर काय कर कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवसम सुख होईल दुःखांचे डोळणी सांगितलं मग त्या डोळणी दुसऱ्या दिवसापासून बाजारात जाताना काय बोलू लागले माहिती का गोविंद घ्यावे कोणी दामोदर घ्यावे कोणी एक भुलली नाही कोणी एक भुलली नाही काय म्हणू लागली विकिता गोरस घ्या म्हणे हरी हरी गे विकिता गोरस घ्या म्हणे हरी एक भुलविले 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 वेदना दे वाजविला काय झालं पांगुल यमुना जळ काय काय कमाल आहे यमुनेचा प्रवाह थांबला पुढं पक्षी राहिले निश्चल पक्षी हवेमध्ये उडायचंच विसरून गेले पुढं गायी विसरल्या सगळं विसरलं कशामुळं वेणूनाद काय होतं वेणूनाद करायला पाहिजे बरं का ब्रह्म कळालं की वेणूनाद होतो वेणू ऐकू येतो सांगू का तन तमोरा हे तंबोरा आहे तंबोरा तन म्हणजे शरीर आमन महाराज नाही तर कहाणी नाही तंबोरा आहे याच्यात तारा आहे कोणती तार आहे मन तन तंबोरा तार मन सांगितलं ना अटूट है श्वास सांगितलं ना बाबा देणार झाली हाच धंदा तन तंबोरा तार मन अटूट है श्वास पुढायचा थोडं गंमत अजूनच चांगली बघा हरि की करते बज रही है हरि की आवाज क्या बोलविल्या वेदू बोले मला तुम्ही तुमच्या इच्छे नाही बोल वृक्षाची पान अरे जाती सत्ता राहिली अहंता मग कोठे तुमच्या सत्तेने काहीच नाही करता येत तन तमोरा तारमन अटूट है स्वाद हरि की करते बज रही है हरि की आवाज पुढे ऐका तन के तमोरे मेरो तन के तमोरे मेरो येतो आणि जातो म्हणजे तन के तमोरे मेरो सासो की तार भोरे जय सिया राम हरे राम सिया राम हरे मुझे मग मुझे काय झालं असं बदल चालू झालं का आईचं बदल झाला बापाला कृपा केली ज्ञानोबाने स्वप्नात आले कोणीचा अर्थ समजला हरिपाठ करू लागली आणि मग हात तंबोरा वाजू लागला काय झालं लगने लगी लाल हारी सगळे जगमग होती सगळे जगमग होती सगळे जगमग होती सगळे जगमग होती
काय मिळालं? राम नाम का दिला पाया. काय मिळालं? पुण्याची गणना बोल करी. राम नाम का दिला पाया. राम नाम का मोती. राम नाम का मोती. मनते मुरली होते. काय अवस्था होती? धर्म दिसत बाबा काय अवस्था होती? धर्म चक्षु गळून पडतात. दिव्य दृष्टी लागती. भगवंताचं दिव्य रूप कुणाला दिसत नाही. गीता दोघांनी सांगितली ती घाणी ऐकली. दिव्य दृष्टी लागते. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे आणि मग द्वारकेचा म्हणा आणि मुख्य म्हणा. लागले राम नाम का दिला पाया. राम नाम का मोती. राम नाम का मोती. मनते मुरली होती. मनते मुरली होती. जय सिया राम राम जय राधे राम. जय सिया राम राम जय राधे राम. जय सिया राम. जय राधे राम. जय राधे राम. ब्रह्म पाहिलं, ब्रह्म कळालं, स्वतःच गणित कळालं. आता आवाज सोडायचं बरं का. मागच्यांनी पण बाहेर बसलेल्यांनी जे रेलमध्ये नाही त्यांनी पण एकदा अखिल कोट ब्रह्मांड चालक पण नरशी परमात्मा आंदोलन करायचं. भजन केलं करायचं. भजन केलं ना ऐकणाऱ्याला तेच पुण्य. तार करायला तेच पुण्य. कीर्तन करायला सकळांचे येथे आहे अधिकार. म्हणून सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करायचं. भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत दिन शिवाया. सायाचे करसी प्रपंच दिन निसी हरिचंद भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे काय करणे? हरिजप करणे. हरिमुखे आणि मग हरिजप केल्यानंतर काय होईल? तेल धरणे प्रपंचाचे. याचा अर्थ हनुमान सांगतात अवघाती संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. संसारात टाकायला सांगितलं नाही. संसारात राहून काय करायचं? संसाराचा परमार्थ करायचा. कसा? आई ताई आपण जेवण बनवता, तुमच्या कुटुंबाकरता जेवण बनवता, पण तो जेवण बनवता म्हणून नामस्मरण केलं. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. जर हरी जप केला मुखाला नामस्मरण केलं जे असेल ते, स्वतःवर नाही केलं तर खरी म्हणा काय होईल? तो स्वयंपाक न राहता तो प्रसाद होईल. तुमचं घर न राहता मंदिर होईल बरं का. आणि तो परमात्मा तुमचं दार तुमच्या जवळ येईल. पवित्र असा श्रावण मास. आमच्या श्रावण मासामध्ये या मंडळाचा उपक्रम आहे. काय उपक्रम आहे? ज्ञानदान व्हावं. ह्या हेतूने पवित्र महिन्यामध्ये जर ज्ञानदान केलं तर त्याचं पुण्य बाबा डबल पुण्य मिळावं म्हणून इथं कीर्तन सप्ताह म्हणता येणार नाही बरं का. हा कीर्तनाचा महोत्सव आहे. यात्रा जत्रा नाही बरं का. यात्रा अलंकार इथं यात्रा आहे. यात्रा आणि या यात्रेच्या निमित्तानं ज्ञानदान व्हावं, अन्नदान व्हावं, श्रवण भक्ती घडावी. जे आपल्याला जे आपलं शिकावे तेथे सर्वांशी द्यावे, इतरांशी द्यावे, शहाणे कर्ण सोडावे सकळ जन. हा असा असणारा हा उपक्रम या मंडळाचा आहे. आणि या मंडळाने काय केलं? ही संधी माझ्यासारख्या प्रमाणात काय आता मस्तक चरणी ठेवीत दादा असतील, दादा असतील, सगळ्यांची स्थान दिशा घेतली तर ते बरोबर दिसत नाही. म्हणून मंडळाचा स्तुत्य असणारा उपक्रम हा उपक्रम वृद्धिंगत व्हावा.
वाढत जावा. एकाला एक, तुम्ही एक येताय ना, उद्याच्याला अजून एक आणा. मंदिर पूर्ण भरून बाहेर माणसं बसली पाहिजे. चल ना बाबा, एक धावे पुढे, आता पुढे चला. इथं 90 कीर्तनकार तयार होत आहेत. काय म्हणताय? हा, मनुष्य सांगायचं नाही, कीर्तन करायला मर्यादा असते. जे सांगायचं ना, बोले ताई सारे त्याची वंदावी पाहुणे, म्हणजे कीर्तन करायला मर्यादा. नाखा बोलत जातात ती जणांची सावी. मग ते म्हणतात माझ्यावर भार आहे, हा पैसे नको खर्च करायला, सायास हे करायची प्रपंच दिनेशी. कीर्तनकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, हेही मंडळाचं महान कार्य. आपल्याला त्यावेळेस तेवढे धन्यवाद. थोडेच आहे काय देऊ त्याची बहु उतराई. नवोदित कीर्तनकारांनी तर हेच म्हणावं, ठेवितो हा पायी जीवन पण. असो यथामती यथा अवकाश. ज्ञानोबरायांच्या हरिपाठ प्रकरणातील भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, हा बरोबर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते आमच्या सद्गुरू संत संगतीचं फळ आहे. यादीवर आलं, गादीवरती काही पाठांतर करायचं नाही. ते झाल्यानंतर जे मनाला येईल, मागे पुढे उभा राहील संभाळी, ते सांगण्याचा प्रयत्न करायचा. वडिले भांडणार धान्याचा माल, काही तोटा पडत नाही का? तुका म्हणे पोटे देवे समुद्राच्या शेवळे मी राहते. देव समोर आहे. किती वर्णन करावं, किती गुण संकीर्तन करावं, थोडंच आहे बाबा. वेळ पुढे धडधड निघून जातो आणि मग कीर्तनातली माणसं उठून जातात. बाबा ते नाव धर्माला उगाच 10च्या 10:30 सांगित काय मजा नाही. थोडे बरी यथामती यथावकाश झाल्याशिवाय भगवान परमात्म्याचे